तर आज होती चाळीमध्ये सत्यनारायणाची पूजा, तर संध्याकाळी छान छान रेडी झाली होती. त्याआधी सकाळी छान असा नाश्ता करून घेतला. आदल्या दिवशी मम्मीने अळूच्या वड्या पाठवल्या होत्या, त्या काही मी फ्राय केल्या नव्हत्या. तर मग सकाळी मस्त फ्राय वगैरे केल्या, चहाबरोबर मस्त एन्जॉय केल्या त्याच. तर मग साईदण्यासाठी पण पोहे वगैरे बनवले होते. साईदण्याचे पप्पा पण खाऊन गेले होते नाश्ता वगैरे करून. मी पण नाश्ता करायला घेतलं, साईदण्याला पण भरवायला घेतलं. तिला छान आंघोळ वगैरे घातली, फ्रेश केली होती, मग तिला पण भरवून वगैरे घेतलं. दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर मग संध्याकाळी जायचं होतं पूजेला, त्यासाठी साडी अशी छान घातली होती. साधी सिंपलच ज्वेलरी वगैरे घातली होती. आणि मला कुठल्या पण साडीवर मला ग्रीन बँगल्सच आवडतात. तुम्हाला कोणते आवडतात नक्की सांगा. ग्रीन बांगडा की जेवढा उठून दिसत तेवढा दुसरा नाही दिसत. पाया पडण्यासाठी वगैरे गेली, पूजेच्या पाया पडली, प्रसाद वगैरे घेतला. तर साईदण्या बघा वरती जाऊन उभी राहिलेली, तिला इकडचं काय फुलं वगैरे पाहिजे होती. त्यानंतर चाळीमध्ये पण छान असं डेकोरेशन वगैरे केलं होतं, खूप मस्त वाटत होतं. आज काही असल्यानंतर खूप मजा येते. सगळ्या लेडींनी मस्त डान्स वगैरे केला. हळदी कुंकूचा कार्यक्रम पण होता इथे. साईदण्याने काय मला डान्स वगैरे करून नाही दिला. तिचं इथे पण बघा फुलं तोडायचीच चालू आहे तिची. नंतर मग ती लहान मुलांमध्ये गेली होती खेळण्यासाठी. नंतर मग सगळा कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर मग गेलो होतो जेवण करण्यासाठी. जेवण पण खूप छान होतं. तर छान असं जेवण वगैरे करेपर्यंत साईदना गप्प बसली होती, म्हणून काय जेवण करता आलं नीट. तर हळदी कुंकूचा वाण वगैरे घेतला आणि मग घरी आली. तर असा होता आजचा दिवस. भेटू पुढच्या एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.